कोबीची भाजी ही सगळ्यांना आवडो न आवडो, पण हे कोबीच्या वड्या सगळ्यांना नक्की आवडतील. त्याचबरोबर इथं आपण आज ही वडी ज्वारीचं पीठ वापरून करणार आहोत. खमंग खुसखुशीत अशा वड्या तयार होतात आणि अशा तयार केलेल्या वड्या आपण महिनाभर सुद्धा ठेवून खाऊ शकतो. आणि अगदी मस्त अशा वड्या होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी मोहिनीता. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. कोबीच्या वड्या करण्यासाठी इथं मी अर्धा किलो कोबी असा चॉपरमधनं फिरवून अगदी बारीक असा करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर इथं कोबी हा किसून घेऊ शकता किंवा अगदी बारीक असा चिरून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी असा कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण एक वाटण घालून घेऊ. तर त्यासाठी इथं मी ह्याच्यामध्ये ह्या वाटणामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, एक अद्रकचा तुकडा आणि थोडंसं जिरं घालून ह्याची मिक्सरला अशी भरड काढून घेतली. ते संपूर्ण वाटण आपण ह्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं. त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 1 वाटी अशी कोथिंबीर. कोथिंबिरीमुळं उग्र वास जो असतो कोबीचा तो बॅलन्स होतो. हळद घालायची आहे अर्धा चमचा. त्याचबरोबर 1 चमचा धने-जिऱ्याची पावडर घालायची. तुम्ही तर हवं तर थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. तसंच मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घेते आणि थोडंसं असं ओवा ह्याच्यावरती असा क्रश करून किंवा चोळून असा घालून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. इथं मी असं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ फक्त आपण त्याला छान वडीला खमंगपणा येण्यासाठी घालतोय. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता घालते आहे ज्वारीचं पीठ. तर इथं मी 1.5 वाटी असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो कोबीसाठी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालते आहे 2 चमचे असं तांदळाचं पीठ. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. आता हे पिठं, हे मसाले आपण खूप चांगले असे एकजीव करून घ्यायचे कोबीसोबत. तसं तर मी हा कोबी चॉपरमधनं फिरून घेतला. तुम्ही त्याला फारसं असं पाणी सुटलेलं नाही आहे. पण तुम्ही जर किसून घेणार असाल तर कोबीलासुद्धा पाणी सुटतं. म्हणून सुरुवातीलाच पाणी न घालता पूर्ण छान अशी पिठं मिक्स केल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी आणि मीठ नंतर घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ. साधारण इथं मी 2 असे पोह्यांचे चमचे मीठ वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्ही कसं मीठ खाता त्यानुसार इथं मिठाचं प्रमाण ठरवा. त्यानंतर ह्या बनवून घातलेल्या मिश्रणामध्ये इथं अर्धी वाटी असं पाणी घालून घ्यायचं आणि जसं आपण कोथिंबीर वडीसाठीचं मिश्रण मळतो अगदी त्याचप्रमाणे घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं किंवा मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैलसर हे मिश्रण ठेवू नका. तसं केल्यामुळं वडी तेलकट होते, खूप जास्त तेल पिते. अगदी छान घट्ट असं गोळ्याचं मळून घ्या. त्यानंतर ह्या मळून घेतलेल्या पिठामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि परत एकदा हे मिश्रण खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं. आणि आता ह्या बनवून घेतलेल्या मिश्रणाचे लगेचच आपण वड्या करून घ्यायच्या, कारण का नंतर त्याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण पातळ होऊ शकतं. जशी आपण कोथिंबीर वडीसाठी वडी करतो सिलेंड्रिकल शेपमध्ये, असं त्याच प्रकारे ह्या वड्या अशा बनवून घ्यायच्या. खूप जास्त जाड वडी न धरता अशी थोडीशी मीडियम अशी वडी अशी बनवून घ्यायची आणि अशी बनवून घेतलेली वडी आपण चाळणीवरती ठेवून त्याला स्टीम करायला घ्यायच्या. तर इथं मी चाळणीला असं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ती वडी स्टीम करू तेव्हा ती बिलकुलही चिकटणार नाही चाळणीला. आणि अगदी अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या पिठांच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं तर प्लेटवर सुद्धा थापून हे मिश्रण वडी करून घेऊ शकता. तर इथं मी सगळ्या अशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या आपण स्टीम करून घ्यायच्या किंवा वाफवून घ्यायच्या. तर इथं मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्याच्यावरती चाळण अशी ठेवून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून या वड्या आपण चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत. 20 मिनिटांमध्ये एकदम परफेक्ट अशी वडी वाफवून होते. 20 मिनिटं झाल्याच्या नंतर इथं आपण बघू शकतो किती मस्त अगदी छान ही वडी स्टीम झालेली आहे. त्याचबरोबर ती साईजमध्ये थोडीफार फुलते. त्याच्यामध्ये आपण बिलकुलही सोडा वगैरे काही न वापरता अगदी मस्त ही वडी तयार झालेली आहे. वडी शिजली आहे का नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारचा चमचा किंवा सुरी आपण ह्याच्यामध्ये घालून बघायचं आहे. जर का त्याला पीठ बिलकुलही नाही चिकटलं तर समजायचं की इथं वडी अगदी परफेक्ट अशी आपली वाफवून झालेली आहे. आता ही वडी आपण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच त्याच्यामधनं काढून घ्यायची. इथं अशी ही वडी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर त्या वडीचे असे आपण पीसेस करून घेऊ. तुम्ही ह्या वडीचे असे तुकडे करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. महिनाभर सुद्धा ही वडी खराब होणार नाही. तुम्ही हवी तेव्हा ती तळून खाऊ शकता. तर इथं अशी मी हे मीडियम जाडीचे असे जे तुकडे करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण ती वडी तळून घ्यायची. तर त्यासाठी इथं मी वडी तळण्यासाठी पॅनमध्ये असं तेल गरम करून घेतलं. इथं आज आपण वडी शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हवं तर डीप फ्राय करून सुद्धा ही वडी खाऊ शकता.
आणि तेल अगदी मस्त गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या वड्या सोडून घ्यायच्या आणि दोन्हीही बाजूनी मस्त खमंग खुसखुशीत ह्या वड्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर इथं अशा आपल्या ह्या खमंग, पौष्टिक, झटपट आणि कमी तेलकट होणाऱ्या अशा कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपीला. आणि जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे निःशुल्क असतं. पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक यू.